ओम शांती. ग्रीन कलरची लोकर घेतली, तिला आपल्या अंगठ्याजवळच्या बोटावरती 2 वेळेस गुंडाळलं. 2 वेढे घेतले. अंगठा आणि मधल्या बोटामध्ये आपण लोकरचा शेवटचं टोक पकडून ठेवलं. आता आपल्याला हुक मधल्या साईडने टाकायचा आहे आणि वरच्या साईडने घेऊन आपल्या साईडला असा ट्विस्ट करायचा आहे. तर आपल्याला आता स्लिप नॉट करून घ्यायची आहे. तर आपण हुकला परत लोकरीच्या खालून घेतलं, वरती आणलं आणि लोकर हुक बरोबर आपण या लूपमधून ओढून घेतली. तर आपण खालचा दोरा ओढून घ्यायचा आणि तो जास्त पॅक न ओढायचा सैल ठेवायचा आहे. ही आपली झाली स्लिप नॉट. तर ह्या स्लिप नॉटला आपण पॅक करून घ्यायचा आहे आणि हा जो लूप आहे त्याला थोडा सैल करून घ्यायचा आहे. आता आपल्याला 6 चेन करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 चेन झाले आपल्या. आता फर्स्ट चेनमध्ये आपल्याला सर्कल कंप्लीट करायचं आहे. तर आपल्याला आधी पहिले स्लिप स्टिच घ्यावे लागेल. पहिल्या स्टिचमधून म्हणजे पहिल्या चेनमधून आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता आपण हा जो लोकरीचा धागा ओढून घेतला आहे तर आपल्या हुकवरती 2 लूप आहेत. आता ह्या दोन्ही लूपला आपण एक लूपमध्ये कंप्लीट करायचं. आता या लास्टच्या लूपमधून आपण हुक ओढून घेतलं ना, तर ही झाली आपली स्लिप स्टिच. आता वरती आपल्याला 1 चेन घ्यायची आहे आणि आपल्याला हा जो लूप आहे तो थोडासा मोठा करून घ्यायचा आहे. तर नेक्स्ट आपल्याला पफ बनवायचा आहे. तर मग आपण हुकवरती लोकर घेतली आणि मॅजिक सर्कलमधून पास केला हुक आणि आपण दुसरा लूप बनवला. पहिला लूप काउंट न करता पुढच्या लूपला काउंट करायचं आहे. पहिला लूप झाला. आता परत हुकवरती पहिला वेढा घेतला, नंतर सर्कलमधून हुक पास करून लोकर आपल्या साईडने ओढून घ्यायचे आहे. हा झाला दुसरा लूप. आता आपण तिसरा लूप घ्यायचा आहे. हुकवरती पहिला वेढा घेतला, सर्कलमधून हुक पास करून लोकर ओढून घेतली आपल्याकडे आणि आता हा आपला तिसरा लूप कंप्लीट झाले. स्टार्टिंगचा काउंट करायचा नाही. आता ह्या सर्व लूपमधून आपण हुकमध्ये लोकर पकडून सर्व लूपमधून हळूच आपण हा लोकरीचा धागा ओढून घ्यायचा आहे आणि त्याला आपण पॅक करायचा आहे 1 चेनने. आता हा 1 चेनने पॅक केला. आता सेम 3 लूप पुढच्या स्टिचमध्ये स्टिच म्हणजे सर्कलवरती आपण पुढचा पफ तयार करून घेणार आहोत. आता पुढचा पफ तयार करताना पुन्हा हुकवरती एक वेढा घेतला म्हणजे लूप घेतला आणि ह्या सर्कलमधून आपण हुक पास करून पुढच्या साईडनी काढून आपण लोकरला आपल्या साईडला ओढलं आणि लूप थोडा सैल ठेवून मोठा ठेवायचा आहे. हा पहिला झाला लूप. दुसरा लूप, तिसरा लूप, हे 3 लूप झाले. आता हे आपल्याला कंप्लीट नाही केलं आहे, आपण हे इनकम्प्लीट ठेवले लूप. आता यांना कंप्लीट करायचं आहे. आपण परत हुकच्या साहाय्याने लोकर ह्या 3 लूपमधून आपल्या साईडने बाहेरला काढायचं आहे. बाहेर काढून घेतली. आता मग 1 चेन करून आपण लूप पॅक करून घ्यायचे आहेत. आता हे 2 लूप तयार झाले. आता तिसरा लूप पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने बनवायचा आहे. 1 2 3 तिसरा लूप झाला. असे आपल्याला 10 लूप कंप्लीट करून घ्यायचे आहेत.
आता आपण ह्या सर्कलला क्लोज करून घेऊया. जिथे आपण पफ स्टार्ट केला होता, पहिला पफ घेतला, त्याच्या वरती जी चेन आहे तिथं आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. आता या पफच्या वरच्या स्टिचमधून आपण स्लिप स्टिच घेऊन सर्कल क्लोज करायचा आहे. आता 1 चेन घ्यायची आपल्याला. आता आपण इथे 1 चेन घेतल्यानंतर ह्या 2 पफच्या मध्ये जो पेस आहे तिथे आपल्याला 2 सिंगल क्रोशे करायचे आहेत. पहिल्या पेसमध्ये आपण एक सिंगल क्रोशा, सेम पेसमध्ये दुसरा सिंगल क्रोशा, परत दुसऱ्या पेसमध्ये पुढच्या 2 सिंगल क्रोशा करायचे. पुढच्या पेसमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे करायचे आहेत. आपल्याला सेकंड राऊंडमध्ये जो पफमधला पेस आहे त्या पफच्या पेसमध्ये 2-2 सिंगल क्रोशे कंप्लीट करून घ्यायचे आहे. प्रत्येक पेसमध्ये 2 सिंगल क्रोशे येतील. आता आपण हे कंप्लीट करून घेऊया सर्कल. एकूण आपले आता आपण इथे मध्ये 10 बनवले. आता वरती आपल्याला जे सिंगल क्रोशे येतील ते 20 सिंगल क्रोशे येतील. आपले पहिले 10 पफ केले, नंतर सेकंड रोला 20 सिंगल क्रोशे येतील. आता आपला हा सेकंड राऊंड कंप्लीट करायचा आहे. आता आपल्याला सर्कल क्लोज करताना जो स्टार्टिंगचा आपण फर्स्ट सिंगल क्रोशा घेतला होता तिथेच आपल्याला स्लिप स्टिच घेऊन सर्कल क्लोज करायचा आहे. आता आपला इथे सर्कल क्लोज झाल्यानंतर हा फर्स्ट राऊंडला आपण 10 पफ घेतले आणि सेकंड राऊंडला प्रत्येक पेसमध्ये 2 सिंगल क्रोशे घेतले. आता आपल्याला थर्ड राऊंडला 4 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4. आता इथे आपण 4 चेन घेतल्यानंतर 3 चेन स्किप करायचे. 1 2 3 आणि 4 नंबरच्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता परत आपल्याला इथे 4 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4. पुन्हा आपल्याला 3 चेन स्किप करायचे आहे. 1 2 3 4. 4 नंबरच्या चेनवरती आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. पुन्हा 4 चेन 1 2 3 4. पुन्हा आपल्याला 3 चेन स्किप करायचे. 1 2 3 आणि 4 नंबरच्या चेनवरती स्लिप स्टिच घ्यायची आहे. पुन्हा आपल्याला 1 2 3 4 3 चेन स्किप करून 4 नंबरच्या चेनवरती 1 2 3 4. 4 चेन घेतल्यानंतर 1 2 3 चेन स्किप करून 4 नंबरच्या चेनवरती आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. असे आपल्याला 5 पेटल्स म्हणजे चेन बनवून घ्यायचे. 1 2 3 4. आता आपण 5 नंबरची करू. 1 2 3 4. आता आपल्याला हा 1 2 थर्ड राऊंड क्लोज करायचा आहे. जिथून आपण स्टार्ट केला होता तिथेच आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. आलं लक्षात? आता आपला हा थर्ड राऊंड कंप्लीट झाला आहे. आता इथे 1 चेन घ्यायची आहे. आता ही जी आपण चेन बनवली ती ह्या पेसमध्ये आपल्याला एक स्लिप स्टिच करून घ्यायची. आता आपल्याला याच्यातच आपल्याला एक सिंगल क्रोशा घेतला. आता त्याच चेनच्या पेसमध्ये आपल्याला 6 डबल क्रोशे करायचे आहेत. 6 डबल क्रोशे करायचे. हा पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा,
चौथा डबल क्रोशा, पाचवा डबल क्रोशा, सहावा डबल क्रोशा आणि सेम पेसमध्येच आपल्याला एक सिंगल क्रोशा करायचा आहे. आता इथे सिंगल क्रोशा केल्यानंतर परत पुढच्या पेसमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशा करायचा आहे. आता ही एक पाकळी आपली कंप्लीट झाली. आता ह्या पेसमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला 6 डबल क्रोशे करायचे आहे. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा, चौथा डबल क्रोशा, पाचवा डबल क्रोशा, सहावा डबल क्रोशा आणि सेम पेसमध्ये सिंगल क्रोशा. आता अशा आपल्याला ह्या पूर्ण 5 पेटल्स बनवून घ्यायचे आहेत. आता आपलं इथे लास्ट कंप्लीट झाल्यानंतर आपण असं फ्लावर कॅप अशी बनते. आता आपण जिथे स्टार्ट केलं होतं तिथेच आपल्याला स्लिप स्टिच पण घ्यायची आहे. स्टार्टिंग पॉईंटलाच आपण स्लिप स्टिच घ्यायची आहे. एक मिनिट. स्लिप स्टिच घेताना व्यवस्थित इथे बघून घ्यायचं आहे. ही स्लिप स्टिच घेतली आणि 1 चेन घेऊन यार्न कट करून घ्यायची. आता तुम्हाला जर सुईने हा लोकरीचा शेवटचा धागा जर हाईड करायचा असेल तर तुम्ही सुई हा लोकरीचा धागा जास्त सोडून सुईने पण तुम्ही हा लोकरीचा धागा हाईड करू शकता. इथे मी हुकच्या साहाय्याने हा लोकरीचा धागा हाईड करणार आहे. त्याच्यासाठी आपण खालच्या साईड वरती हुकने खालून लोकर ओढून घेतली आणि हा जो मधला साईड आहे मधल्या बाजूला आपल्याला आता लोकर ओढून घ्यायची आहे. आता हे बॅक साईडने. आता आपण इथे तुम्ही वाटलं तर याला कट करू शकता किंवा आपण असं वरती पुन्हा ह्या मधल्या साईडला वरच्या साईडने करून आपण हे जे लूप्स बनवले आहेत त्याच्यातून आपण हा लोकरीचा धागा हाईड करून घ्यायचा आहे आणि पुन्हा फ्लावर कॅपला आपण मधल्या साईडने दाबून असं व्यवस्थित पाकळ्यांना करून घ्यायचं आहे. ही फिनिशिंगची बाजू वरची आहे आणि ही बॅक साईड आहे. ह्या पद्धतीने आपलं फ्लावर कॅप रेडी झालं आहे. आता आपण नेक्स्ट प्रोसेस करू. आता आपण फ्लावर बनवणार आहे. रोज फ्लावर, गुलाबाचं फूल बनवायचं आहे. त्याच्यासाठी आपण कोणत्याही कलरचं लोकर वापरू शकता. मी इथे पिंक कलरची लोकर वापरली आहे. आता आपण अंगठ्याजवळच्या बोटावरती 2 वेळेस लोकरीने गुंडाळून घ्यायचं आहे. मधला बोट आणि अंगठ्यामध्ये आपण लोकरीला पकडून ठेवायचं आहे आणि स्लिप नॉट करायची आहे. स्लिप नॉट करताना आपला हुक लोकरीच्या खालून आपल्याकडे ट्विस्ट करायचा आहे आणि खालच्या साईडने वरती आणायचं. आता या मधल्या साईडला आपण इथे हुकला आणि लूपला थोडं सैल ठेवून आपण मधल्या बोटामध्ये आणि अंगठ्यामध्ये दोन्ही पार्ट पकडून ठेवायचे लोकरीचे. आता हुकच्या साहाय्याने लोकरीला लूपमधून ओढून घ्यायचं आहे. तर ही झाली चेन. ही स्लिप नॉट तयार झाली आपली. आता आपण चेन घेणार. ह्या लूपमधून फर्स्ट लूपमधून आता आपण लोकर ओढून घेऊ. हा झाला चेनचा पहिला पार्ट, म्हणजे एक चेन झाली. आता आपल्याला 31 चेन बनवायचे आहेत. पहिल्या
30 चेन बनवून प्लस 1 करायचं आहे. म्हणजे आता आपण 1 2 3 4 5 असे आपण 30 चेन बनवून 1 प्लस करायचं आहे. 31 चेन बनवायचे आपल्याला. इथे आपण आता 31 चेन बनवून घेतले आहेत. आता स्टार्टिंगच्या इथे स्टार्टिंगला आपल्याला 3 चेन स्किप करायचे आहे. 1 2 3 आणि 4 नंबरच्या चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. आता सेम स्टिचमध्येच आपल्याला वर्क करायचे. पहिले 3 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 चेन घेतल्या. मग आता सेम स्टिचमध्ये आपल्याला इनकम्प्लीट डबल क्रोशा करायचा आहे. इनकम्प्लीट डबल क्रोशा करताना डबल क्रोशासारखं सेम घ्यायचं आहे आपल्याला. सेम स्टिचमध्ये घ्यायचं आहे. आता हा डबल क्रोशा आपण केला, पण नेक्स्ट हे 2 लूप आहे ते कंप्लीट न करता पुन्हा डबल क्रोशेसाठी जसं आपण हुकवरती लूप घेतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला पुन्हा करायचं आहे. पहिल्या 2 लूपमधून आपण हुक काढून घेतलं. आता हे 3 लूप लास्टला उरतात. आता हे तिन्ही आपल्याला कंप्लीट करायचे आहे आणि ते पण 1 चेनने करायचं आहे. 1 चेनने घ्यायचं आहे. आता आपला हा कंप्लीट झाला. आता आपल्याला नेक्स्ट 2 चेन स्किप करायचे आहेत. 1 2 चेन स्किप करून तिसऱ्या नंबरच्या चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. पुन्हा एक डबल क्रोशा. कंप्लीट केल्यानंतर 3 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 आणि पुन्हा सेम स्टिचमध्ये इनकम्प्लीट डबल क्रोशा करायचा आहे. ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण लाईन कंप्लीट करत जायची आहे. परत 1 2 चेन स्किप, 1 2 चेन स्किप केल्या. 3 नंबरच्या चेनमध्ये इनकम्प्लीट डबल क्रोशा करायचा आहे. आता कंप्लीट करून घ्यायचं. पुन्हा 3 चेन 1 2 3 सेम स्टिचमध्ये इनकम्प्लीट डबल क्रोशा. दुसरा इनकम्प्लीट डबल क्रोशा. दोन्ही डबल क्रोशांना कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला वर्क कंप्लीट करून पूर्ण लाईन कंप्लीट करून घ्यायची. ही पूर्ण लाईन आपण कंप्लीट करून घेऊया. पूर्ण कंप्लीट करायची. आता आपलं हे सेकंड राऊंड कंप्लीट झालं आहे. या पद्धतीने आपला सेकंड राऊंडमध्ये ही लाईन कंप्लीट झाली आहे. आता लास्टला आपल्याला इथे 1 चेन घ्यायची आहे. 1 चेन घेतल्यानंतर टर्न करायचं आहे. टर्न केल्यानंतर आपल्याला सेम ठिकाणी सिंगल क्रोशा करायचा आहे. आणि आता पुढच्या ह्या पेसमध्ये आपल्याला अजून एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा. एक सिंगल क्रोशा झाल्यानंतर इथे आपल्याला 6 डबल क्रोशे करायचे आहे. 1 2 3
4 5 आणि हे 6. 6वा डबल क्रोशा झाल्यानंतर सेम पेसमध्येच एक सिंगल क्रोशा करायचा आहे. ही आपली पहिली पाकळी तयार झाली, पहिली पेटल तयार झाली. आता आपल्याला पुढच्या पेसमध्ये, याच्या पुढच्या पेसमध्ये हा व्ही दिसतोय, इथे आपल्याला परत एक सिंगल क्रोशा करायचा आहे आणि 6 डबल क्रोशे करायचे. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा, चौथा डबल क्रोशा, पाचवा डबल क्रोशा, सहावा डबल क्रोशा आणि सेम पेसमध्ये एक सिंगल क्रोशा. असं आता आपल्याला या सर्व पाकळ्या तिसऱ्या लाईनीमध्ये, तिसऱ्या राऊंडला आपल्याला ह्या सेम सर्व पाकळ्या बनवून घ्यायच्या आहे. आता इथे आपला लास्टला इथे पाकळी कंप्लीट झाल्यावर सिंगल क्रोशा करायचा आहे आणि इथे लास्टला जो आपला डबल क्रोशा आहे तिथे पण एक सिंगल क्रोशा न करता एक स्लिप स्टिच घ्यायची तिथे आणि 1 चेन घेऊन यार्न कट करायची. पण आता आपल्याला इथे लोकर थोडी मोठी ठेवायची आहे. आपल्याला फूल शिवावं लागणार आहे. गुलाबाचं फूल शिवण्यासाठी आपल्याला लोकर थोडी मोठी ठेवायची आहे आणि असं आपण वरच्या साईडने लोकर ओढून घ्यायची आणि गाठ पक्की करून घ्यायची. आता मी ह्या लोकरीमध्ये सुई ओवून घेते. मी इथे ही सुई ओवून घेतली लोकरीमध्ये. आता आपल्याला इथे पाकळी अशी दुमडत यायची आहे. आपल्याला इथे जर तुम्हाला ग्लू गनने किंवा B7000ने चिटकवायचं असेल तर चिटकू शकता, पण शिवलं तर हे फूल रबर बँडला चांगलं पॅक राहील. म्हणून मी इथे सुई लोकरीच्या धाग्यात सुई ओवूनच शिवण्याचा सल्ला देईल, कारण ते रबर बँडला व्यवस्थित पॅक करता येतं म्हणून. आता इथे आपण व्यवस्थित फूल असं एक गुंडाळत जायचं आहे. असं हे रोज फ्लावर आपण गुंडाळून घेतलं आहे. आता हे जे आपलं फूल आहे व्यवस्थित अशा 5ही पाकळ्या बाहेरच्या 1 2 3 4 5 पाकळ्या ह्या व्यवस्थित बाहेरच्या साईडने यायला हव्यात. आता इथे ह्या 2 हे जे धागे दिसत आहे त्या धाग्यातून आपण सुई काढून इथे एंडिंग पॉईंटमधून ह्या आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे. पुन्हा तिथल्याच साईडने आपल्याला व्यवस्थित जो शेवटचा भाग आहे तो व्यवस्थित आधी शिवून घ्यायचा आहे. आता हा जो लोकरीचा धागा आहे त्याला आपण थोडा कट करून घेऊया. तुम्ही हाईड केला तरी चालेल. आता इथे आपण व्यवस्थित हे एंडिंग पॉईंट व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे. आता आपण दोन्ही भागांमध्ये सुई टाकून व्यवस्थित पॅक करत जायचं आहे.
आता ही सुई खालच्या साईडने टाकून वरच्या साईडला आणायची आहे, बरोबर मधल्या साईडने. परत खालच्या साईडने. जर तुमच्याकडे मणी असेल मोठा आणि या सुईमधून निघणार असेल असा मणी तुम्ही याच्यात घेऊन इथे सुई टाकून पॅक करू शकता. इथे मी सर्व फुल जॉईन झाल्यानंतर इथे मी मणी चिटकवणार आहे. त्याच्या अगोदर मी फ्लावर व्यवस्थित जॉईन करून घेते. आता इथे फ्लावर जॉईन झाल्यानंतर इथे मधल्या साईडने आपल्याला सुई आणायची आहे. आता आपण इथे रबर बँड घेऊया आणि फ्लावर कॅप आपल्याला इथे जॉईन करावी लागणार आहे. आता हे जे रबर बँड आहे त्याला आधी आपण शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता हे रबर बँड व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे. आता हे रबर बँड आणि हे दोन्ही पार्ट व्यवस्थित पॅक शिवून घ्यायचे आहे इथे. ते वरती फ्लावर पण व्यवस्थित बघायचं आहे आणि खाली व्यवस्थित जॉईन करत जायचं आहे. फ्लावर असं व्यवस्थित जॉईन झाल्यानंतर तुम्हाला जितकं पॅक शिवायचं असेल तुम्ही तेवढं पॅक व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे. 5-6 वेळा सुई दोऱ्याने सुईच्या साहाय्याने व्यवस्थित शिवून झाल्यानंतर ही लोकर आपण असं व्यवस्थित त्याला गुंडाळून घ्यायची आहे असं दोन्ही साईडने. आणि मग आपल्याला या लोकरीला ह्या गुलाबाच्या फुलाच्या खालच्या साईडने असं सुई दुसऱ्या साईडने काढून घ्यायची. सॉरी, इथे माझे लोकरचा दोरा छोटा झाला आहे. असं व्यवस्थित पॅक केल्यानंतर हा उरलेला दोरा लोकरीचा कट करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला इथे ह्या फ्लावरला हे फ्लावर कॅप जॉईन करायचं आहे. हा जो मधला भाग आहे आणि हा फिनिशिंगचा खालचा भाग आहे. याच्यातून आपल्याला हुक टाकून हे जे रबर बँड आहे त्याला आपण व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे. इथे जरा हे रबर बँड मोठा आहे, इथे तुम्ही मोठ्या साईजचा हुक यूज करायचा आहे.
इथे छोटं रबर बँडची साईज तुम्हाला पण चांगल्या कंपनीचं रबर बँड घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हे फ्लावर कॅप, हे रबर बँड जॉईन केल्यानंतर आपलं फ्लावर कॅप असं पॅक झालेलं दिसतंय असं व्यवस्थित. आणि आता तुम्ही याला इथे व्यवस्थित पाकळ्यांना व्यवस्थित सेपरेट असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. आपलं हे रबर बँड तयार झालं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही एखादा मोती चिटकू शकता. B7000चा ग्लू घ्यायचा आहे. इथे थोडंसं ग्लू टाकून त्याच्यावर मोती चिटकून घ्यायचं आहे. याला थोड्या वेळ आपण सुकू देऊया.